दुसऱ्यानं केलं ती चूक असते आणि आपल्या हातून घडल्यानंतर ती नजर चुकीनं झालेलं असतं. अशा प्रकारे आपण बघत असतो का नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणजे माझी चूक ही नजर चुकीनं झालेली असते. अशा प्रकारे स्वतःच्या चुकीला वेगवेगळ्या प्रकारचे तर्क देऊन आपण योग्य ठरवलेलं असतं. म्हणूनच त्या चुका आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा होत असतात, त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही. याच्यासाठी आपल्या जीवनाचं एक कठोर परीक्षण आपल्याला करावं लागतं की ही चूक जर दुसऱ्याच्या जीवनात घडली असती तर आपण कशा प्रकारे त्याच्याकडे पाहिलं असतं. म्हणून माझ्यामधल्या गोष्टी जर चुकीच्या निघून जायच्या असतील तर मला त्याचं परीक्षण यथार्थ करावं लागेल, तरच त्या गोष्टी निघून जातील. अन्यथा त्या गोष्टी लपून छपून